नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. हॉटेल्सवर आजपासून एफडीएची विशेष तपासणी मोहीम. पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, मिठाई दुकानं, बेकरी, पाणीपुरीच्या गाड्या तसेच पंचतारांकित हॉटेल या सर्वांवर अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम आजपासून सुरू होणार आहे. या मोहिमेत अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, परवाने, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी तसेच पिण्याचे पाणी मोफत दिले जाते की नाही यासह अन्य नियमांची तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा एफडीएने दिला आहे. शिवसेनेच्या शहर प्रवक्तेपदी चेतन बेंद्रे यांची नियुक्ती. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेच्या शहर प्रवक्तेपदी चेतन बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. सामाजिक आणि जनहिताच्या कामांमध्ये सक्रिय असलेले बेंद्रे पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासोबतच संघटना अधिक बळकट करण्यासाठी काम करतील असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय. आईला कामावरून काढल्याच्या रागातून कंपनी अधिकाऱ्याचे अपहरण. पिंपरी चिंचवड चिखली परिसरात आईला कामावरून काढल्याचा राग मनात धरून एका कामगाराने साथीदारांसह कंपनी अधिकाऱ्याचे अपहरण करून त्यांना धमकावल्याची घटना उघडीस आली आहे. अधिकाऱ्याला घरी नेऊन आईला पुन्हा कामावर घेण्याची आणि पगार वाढवण्याची मागणी करत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ग्राहकाला हॉटेल कर्मचाऱ्याकडून मारहाण. पिंपरी चिंचवडच्या चिखलीतील पूर्णानगर परिसरात बारमध्ये दारू पिताना बाटलीचे झाकण खाली पडल्याच्या किरकोळ वादातून हॉटेल कर्मचाऱ्याने ग्राहकाच्या डोक्यात कड्याने वार करून जखमी केले. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेग. दापोडी, बोपखेल, वल्लभनगर, संत तुकाराम नगर आणि कासारवाडी परिसरात महावितरणने पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांना गती दिली आहे. आतापर्यंत 38 फोरवे आणि मिनी फीडर पिलर्सची दुरुस्ती करण्यात आली असून विद्युत वाहिन्यांजवळील झाडांच्या फांद्या छाटणे आणि वीज यंत्रणांची तपासणी सुरू आहे. या कामांमुळे पावसाळ्यात अखंड वीज पुरवठा राखण्यास मदत होणार आहे. मातीच्या भांड्यांना शहरात वाढती पसंती. पिंपरी चिंचवडमध्ये आरोग्याबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे मातीच्या भांड्यांची मागणी वाढत आहे. स्टील आणि नॉनस्टिकला पर्याय म्हणून अर्थन कुकर, तवे, हंडी, बाटल्या आणि इतर मातीच्या भांड्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे पारंपरिक कुंभार व्यवसायालाही नवसंजीवनी मिळत असून बाजारात विविध आधुनिक डिझाईनची मातीची भांडी उपलब्ध झाली आहेत. कोयता बाळगणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. पिंपरीतील नेहरू नगर परिसरात बेकायदेशीरपणे कोयता बाळगणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला संत तुकाराम नगर पोलिसांनी अटक केली आहे. रोहित राजेश मिश्रा वय 23 राहणार नेहरू नगर असे आरोपीचे नाव आहे. संशयावरून झडती घेतली असता त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा. शहरात रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरात पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना दिवसभराच्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पिंपरी चिंचवडमध्ये 2,27,000हून अधिक बालकांना पोलिओ लसीचे डोस. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील 1123 केंद्रावर 0 ते 5 वर्षे वयोगटातील 2,27,953 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यात आले. दरम्यान 29 जून ते 3 जुलैपर्यंत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन पोलिओचे डोस देणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. महिलेवर कोयत्याने वार. दुसऱ्या पतीच्या पहिल्या पत्नीने व तिच्या नातेवाईकांनी जुन्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच कोयत्याने कपाळावर वार करत जखमी केल्याची घटना पिंपरीमध्ये गोकुळ हॉटेल समोर घडली. या घटनेत 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिला आरोपीला अटक करण्यात आली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.